रात्री उशिरा अचानक पोलिसांनी एका लॉजवर छापा टाकला आणि आज जे दृश्य दिसलं ते पाहून पोलीसही काही क्षण स्तब्ध झाले। एका खोलीत 40 वर्षांचा पुरुष आणि त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगी आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ही घटना महाराष्ट्रातील एका शहरातील लॉजमध्ये घडल्याची माहिती समोर येत आहे। पोलिसांना काही दिवसांपासून या लॉजबाबत संशयास्पद हालचालींची माहिती मिळत होती। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या लॉजमध्ये काही बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती। यानंतर पोलिसांनी अचानक कारवाई करण्याचा निर्णय घेतला। रात्री उशिरा पोलिसांची टीम थेट त्या लॉजमध्ये पोहोचली आणि अचानक छापा टाकण्यात आला। पोलिसांनी एक खोली तपासायला सुरुवात केली। दरम्यान एका खोलीचा दरवाजा उघडताच पोलिसांना जे दिसलं ते अत्यंत धक्कादायक होतं। त्या खोलीत एक 40 वर्षांचा पुरुष आणि त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगी आढळली असल्याची माहिती समोर आली आहे। ही बाब समोर येताच पोलिसांनी तातडीने दोघांनाही ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे। यानंतर पोलिसांनी त्या मुलीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला। प्राथमिक माहितीनुसार ही मुलगी अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे। या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित पुरुषाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। तसेच त्या लॉजच्या व्यवस्थापनाचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। कारण अल्पवयीन मुलगी लॉजमध्ये कशी आली आणि यामागे आणखी कोणाचा हात आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। नागरिकांकडून अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।